नमस्कार. आज आपण बघणार आहोत कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे काय आणि त्याचे शेअर बाजारात कसे पडसाद उमटतात. मुख्यत्वे कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे एखादी मेजर मोठी घटना घडणे आणि तिच्या परिणामस्वरूप पुढे छोट्या छोट्या अनेक घटना घडत जाणे आणि त्याचा एकत्रित खूप मोठा इम्पॅक्ट होणे याला म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट. आता हा कॅस्केडिंग इफेक्ट शेअर मार्केटमध्ये कसा जाणवतो ते आपण पाहूयात. आपण यूट्यूबवर अनेक व्हिडिओ बघितले असतील ज्यामध्ये एक पत्ता पडतो आणि पुढचे अनेक पत्ते पडत जातात, किंवा एखादी वस्तू पुढच्या वस्तूवर पडते आणि पुढच्या अनेक वस्तू पडत जातात. यालाच कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. आता या कॅस्केडिंग इफेक्टमुळे शेअर बाजार कसा आपटतो हे आपण पाहणार आहोत. परकीय गुंतवणूकदार माल विक्रीला सुरुवात करतात आणि त्यांच्या माल विक्रीमुळे बाजारामध्ये लिक्विडिटी कमी होते, म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा हा अधिक व्हायला लागतो. त्यामुळे एफ-एन-ओवाल्यांना मार्जिन कॉल यायला लागतात. एफ-एन-ओवाल्यांना मार्जिन कॉल आल्यानंतर ते 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर कसा तरी दम धरतात, परंतु नंतर त्यांनाही नाईलाजाने पोझिशन सोडावी लागते. त्यांनी पोझिशन सोडली म्हणजे पुन्हा सेलिंग प्रेशर वाढतो आणि सेलिंग प्रेशर वाढल्यामुळे आणखी पुढच्या घेणारे कमी, त्यामुळे काही फ्युचर अँड ऑप्शनवाल्यांना नाईलाजाने माल सोडावा लागतोय आणि आणखी मार्केट खाली येत आहे. तर आता वेळ येते रिटेलर्सची. रिटेलर्स हा मार्केटमध्ये गणला जाणारा सगळ्यात मोठा घटक आहे. आता किरकोळ विक्रेते पॅनिक करायला लागतात आणि त्यांच्याजवळची डिलिव्हरी पोझिशनही सोडायला लागतात आणि इथूनच लिजेंड इन्व्हेस्टर्सचा काळ सुरू होतो. ते या संधीची वाट बघत असतात आणि हळूहळू माल ॲक्युमुलेट म्हणजे गोळा करायला सुरुवात करतात. म्हणूनच वॉरन बफे कॅशवर बसलेले अनेकदा आपल्याला दिसतात. उगाच नाही ते लिजेंड इन्व्हेस्टर्स. थँक्यू.